जय कार्ड सिद्ध। अभी हमने देखा अपना महाकुंभ में अनेक साधु आए थे, तो उनमें क्या है, उन्हें देखो अघोरी साधु आए थे, नागा साधु आए थे। उनका तरफ से इसलिए क्या बताया जाता है, भगवद गीता में भी 17वां अध्याय में एक श्लोक आया है, उसमें क्या बताते हैं, यजन्ते सात्विकान देवान यक्ष राक्षसांसि राजसाच प्रेतान भूत गणाश्चैन्ये यजन्ते तामसा जना। आता कसं होतं, जे सात्विक आहेत ना, सात्विक ते कोणाची पूजा करतात, देवदेवतांची पूजा करतात। आणि त्यानंतर जे राजसिक स्वभावाचे आहेत ते कोणाची पूजा करतात, यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात, कळलं। आणि जे तामसिक आहेत ना ते प्रेत आणि भूतगणांची पूजा करतात। म्हणजे तुम्ही असं समजू नका, तिथे जे आले होते ना प्रयागराजला, हे असे सगळ्या प्रकारचे साधू होते। त्यामध्ये भूत प्रेतांची पूजा करणारे पण होते, नंतर काही नाग घेऊन पण आले होते तिथे, कळलं ना। पण ह्यातून कसं होतं, हे अंतिम कल्याणदायक असं होत नाही, लक्षात ठेवा, कळलं। आणि ह्याच्यासाठी आपल्याला नेहमी आपल्या सद्गुरूच्या बोधाप्रमाणे आचरण करायला पाहिजे। आणि सद्गुरू कसे असायला पाहिजे, आत्मज्ञानी महापुरुषच सद्गुरू असायला पाहिजे। आता अनेक आखाडे आहेत, असू द्या, त्यांच्या आखाड्या प्रत्येक आखाड्याचं कार्य चाललेलं आहे, कळलं। पण हे आखाड्यांचं कार्य सुद्धा कसं असायला पाहिजे, वेदप्रणीत असायला पाहिजे। म्हणजे जसं राजसिक आणि तामसिक आहे तसं नसायला पाहिजे। वेदांनी जे सांगितले त्या वेदांप्रमाणेच त्यांचं आचरण असायला पाहिजे, कळलं की नाही। आणि पुन्हा कसं होतं, अनेक माणसं अशी असतात की शास्त्रविधीला सोडून केवळ आपल्या मनाला म्हणजे मनकल्पित जे काय ते प्रकार करत असतात, आणि त्या प्रकारांना सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। आता मी पाहतो ना, अनेक ठिकाणी ना, म्हणजे कोकणामध्ये आहेतच, महाराष्ट्रामध्ये पण अनेक ठिकाणी, इकडे उत्तराखंडामध्ये पण आहेत, तिकडे काय कोंबडी आणि बकरी, बोकड आणि कोंबडी यांचं बळी दिलं जातं, कळलं की नाही। म्हणजे हे पण प्रकार चालतायत तिकडे, कळलं ना। आणि ते तिथल्या देवता मागून घेतात, कळलं ना। अशा प्रकारच्या पण देवता आहेत, कळलं ना। म्हणजे ज्या तामसिक आहेत, तमोगुणी आहेत, पण आपल्याला ह्या तमोगुणी आणि तामसिक प्रवृत्तीमध्ये शिरायचं नसतं। आपण शक्य तेवढा, म्हणून मला स्वामी एकदा म्हणाले होते, आपका तो प्रेम मार्ग है, म्हणजे आपल्याला ह्या प्रेम मार्गानेच वाटचाल करायची आहे। आणि प्रेम मार्गाने कसं होतं, आपल्याला माहिती आहे की अंतिम कल्याण कशामध्ये आहे ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, ठीक आहे। त्या सुद्धा श्रद्धा असतात, राजसिक श्रद्धा असतात, तामसिक श्रद्धा असतात, आणि राजसिक आणि तामसिक श्रद्धेप्रमाणे त्यांना त्यांची फळं पण मिळून जातात, पण आपण त्याला प्राधान्य देता नये। वेदांनी काय सांगितलंय, जसं तत्वमसी महावाक्याचा बोध केल्यानंतर वेदांनी काय सांगितलं, परमेश्वर परमात्मा तूच आहेस। म्हणजे असा हा जेव्हा आपला भाव तयार होतो, तेव्हा आपल्या ह्या राजसिक आणि तामसिक ज्या गोष्टी आहेत, कळलं ना, म्हणजे ज्याला म्हटलं जातं काय, म्हणजे देवदेवतांची पूजा करणं आपण मान्य करतो, कळलं ना। पण यक्ष राक्षस आणि भूतक हे त्यांची पूजा करणं आपण मान्य करत नाही, कळलं ना। हा आपला स्वभाव नाहीये, आणि हा मूलभूत स्वभाव नाहीये। आणि अशा पद्धतीचा बोध आत्मज्ञानी महापुरुष कधीच करत नाही, कारण काय, मी स्वतः माझे सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराजांना पाहिलेलं आहे, आणि अशा प्रकारचा बोध आम्हाला कधीही केलेला नाहीये, कळलं ना। आणि आपल्या स्थितीत मस्त राहायला शिका, मी आत्मा आहे हाच निश्चय करा, हेच त्यांनी सांगितलं। सोहम मंत्राचा त्यांनी आम्हाला प्रबोधन केलेलं आहे, तत्वमसी महावाक्याचा बोध केलेला आहे। आता बघा, मी पाहतो, म्हणजे आता कोकणाकडे कुठे गेलं ना, तर बघा तिकडे ना अनेक आता वृक्षदेवता असतात, जलदेवता असतात, स्थलदेवता असतात, आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव सुद्धा दिसून येतं। आणि मी तर एक असं कधी म्हणजे कोकणा कुठे पोहायला गेलो ना दूर ठिकाणी, आणि कुठे तलाव आहे काय आहे, तर मी तिथे तलावाच्या तिथे अगदी मनापासून मी प्रार्थना करायचो, हे जलदेवते, मी आता स्नान करणार आहे, मला सांभाळ तू। स्थलदेवतेला मी स्नान करतो, आता बघा मला झोपायचं आहे एका झाडाखाली, मी त्या वृक्षदेवतेला प्रणाम करतो, आणि वृक्षदेवतेला सांगतो, आता ठीक आहे, दुपारची वेळ आहे, ऊन कडक आहे, आणि मी आता थोडा इथे विश्रांती घेणार आहे, मला सांभाळ तू। का, कारण तिथे देवता असतात, आणि ह्या अनेक देवता वातावरणामध्ये असतात, आणि त्या देवतांचा प्रभाव तिथे आपल्याला दिसून येतं, ते नाकारता येत नाही। कुलस्वामी असतात, कुलदैवत असतात। अजून बघा ना, घरात जर मुलगा पहिला जन्माला आला ना, तर आपल्या कुलदेवतेला जाऊन बोकड कापला जातो,
हो, आहे, पद्धत आहे आणि करतात ते प्रसाद म्हणून ते भक्षण पण करतात. म्हणजे ह्या पद्धती आहेत, कळलं ना. आणि हा मनुष्य जन्माला आल्यापासून या सगळ्या प्रकारच्या पद्धती चालू आहेत. म्हणजे जसं जसं स्वभाव कसं असतं, अनंत जन्मामध्ये जे आपले संस्कार झालेले असतात ना आपल्या संस्कारावर, आणि त्या संस्काराप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव तयार झालेला असतो आणि त्या स्वभावाप्रमाणे त्याच्या पूजा अर्चा चाललेल्या असतात. आणि ह्या पूजा अर्चा चालल्या असतात, हे कुलस्वामी कुलदैवतेच्या पूजा असतात. यामध्ये बदल कधी होतं, जेव्हा आपण आत्मज्ञानी महापुरुषाला शरण येतो, काळसिद्धेश्वर महाराजांसारख्या आत्मज्ञानी महापुरुषाची आपली जेव्हा भेट होते, तेव्हा मात्र ते आपल्याला ह्या सगळ्यामधून दूर करतात. ठीक आहे, आपण मूलभूत श्रद्धा जोपासल्यात येथे, पण आता त्यांनी काय अंतिम साध्य जे आहे तत्वमसी महावाक्य, आणि मग त्यावेळेलाच आपण म्हणू शकतो मी ब्रह्म आहे, मयी एव सकलम जातम मयी एव प्रतिष्ठितम मयी सर्वम लयम याती तद ब्रह्मावतमय. हे ज्ञान आपल्याला सद्गुरु कृपेने होतं आणि या सगळ्या मार्गातून आपल्याला वाटचाल करावी लागते. हे कायमचं लक्षात ठेवा, कायमचं लक्षात ठेवा. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.